आले का सगळे? तिकडे बघा. चांगल्या पद्धतीने ट्रॅक्टर स्थानिक असल्यामुळं रोज प्रचाराला त्याला बाहेरची माणसं बोलवायला लागतात, जे पे पगारवाली माणसं आपल्याला नाही बोलवायला. आपल्या घरातली सगळ्या महिला, आपले जे इथले स्थानिक लोक आहेत सगळी प्रेमाला जोडलेली माणसं आहेत. फक्त आता हा टेम्पो असाच टिकून राहिला पाहिजे. हा हा कंटिन्यू वाढेल सर. तुम्हाला एक चौकसभा बी उद्या परत साहेबांना टायमिंग दिले 5 सांगितलं त्यांना. प्रत्येक ठिकाणी आपण जेवढे उमेदवार प्रत्येक ठिकाणी तुम्ही चौकसभा निधी येतो असं क्लिअर झालं. आज म्हणून उद्या त्याला तुमची बैठकी लागली दुपारी 2 उमेदवारांची सांगितलं उमेदवार बाकी कार्यकर्ते. ठीक आहे. आज या इलेक्शनच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19चे उमेदवार अनिता मंगेश जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि या प्रचार कार्यालयाच्या ओपनिंगसाठी आज इथं उपस्थित राहिलो होतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं या विभागामध्ये चांगलं वातावरण तयार झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं प्रचार होतोय आणि मला खात्री आहे की या प्रचार कार्यालयाच्या ओपनिंगच्या शुभमुहूर्तावरती आज जो नारळ फोडला तो विजयाचा नारळ खऱ्या अर्थानं फुटला असं मी जाहीर करतो. त्याचं कारणच असं आहे की या विभागामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी काय कार्य केलेलं आहे किंवा त्यांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर आजही चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सर्व स्कीम योजना राबताना दिसत आहेत आणि त्याचीच एक प्रचिती म्हणून मी आता या विभागामध्ये प्रचाराच्या निमित्तानं आलो होतो. आणि प्रत्येक विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने शिवसेनेचा प्रचार होताना दिसतोय. सर्व लोक उत्स्फूर्तपणे या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिलेले आहेत. त्यामुळं या 19 नंबर प्रभागाचा विजय हा नक्की आहे. बघा, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या योजना आणल्या, महिलांच्या बाबतीतल्या ज्या योजना आणल्या त्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या आणल्या. लाडकी बहीण योजना तर ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये राबताना दिसते. ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना आणली त्याच पद्धतीनं या लोकशाहीच्या अधिकाराखाली येणाऱ्या इलेक्शनमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं काम
आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं करण्यात आलं.